गॅरी उठ ना. गॅरी उठ ना. झोपू दे ना. काय झालं? काय यार गॅरी उठ बरं तू उठ. गॅरी मला त्या मिल्कमॅनच्या मागे पळायला लावलं. कोण मिल्कमॅन? काय बोलतेस? अरे मिल्क देणारा मॅन गॅरी. अगं पण झालं काय? अरे काय झालं? आता तुझ्या कामांची यादी केलीये ती एकदा बघ. सकाळी उठून दूध घेणे, कोण आहे? दूधवाले दादा आलेत, दूध घे. चल पहिलं काम. अरे काहे चिल्ला रही है? मिल्क चाहिए, दूध. आणि आता माझे पाय दुखतात गॅरी. यार हे ना सगळं राधिका मुद्दाम करते. आय नो. ती मला खूप हॅरॅस करते यार गॅरी. बच्चा तू रडू नकोस परत. तू रडू नकोस. शांत हो. एकदम एकदम शांत हो. अरे मी रडू नको तर काय करू? फक्त पेशन्स ठेव ना. 2 महिन्यांचा प्रश्न आहे. आपलं ठरलंय की नाही. पेशन्स ठेव. या राईट. व्हॅनिश होईन मी हे सगळं करत बसले तर. आणि तुला माहितीये ती बग सारखं मला भांडी घासायला लावते. मी बग्स आहे का रे? हा उद्या म्हणेल त्या नाना नानीकडे आणि रेवतीकडे आणि मिशी अंकलकडे जाऊन पण भांडी घास. नाही असं काही होणार नाही. मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि आता ऑलरेडी 1 दिवस तर झालाय ना. आता किती उरले? 1 मंथ आणि 29 डेज. दॅट्स इट. मी आहे तुझ्या बरोबर. तू अजिबात काळजी करू नकोस. ओके. हो बच्चा. ओह नो काय झालं? गॅरी. अरे माझी या 1 डे मधली खूप कामं राहिली आहेत अजून. ठीक आहे ना. काय काय कामं राहिली आहे? अरे टिफिन करायचंय, टी करायचंय, ते ब्रेकफास्ट करायचंय, सगळं मलाच करायचंय. ठीक आहे ना. टेन्शन नको ना घेऊ. मी आहे ना. मी तुला सगळ्या याच्यात मदत करतो. ठीक आहे. या राधिकाला फक्त कळू नाही द्यायचं. तू अजिबात काळजी करू नको. मी तुला हेल्प करतो. ओके. हो बच्चा. प्रॉमिस. प्रॉमिस बच्चा. आय लव्ह यू गॅरी. आय लव्ह यू टू बच्चा. नेहाचा अभ्यास कसा चाललाय? चांगला चाललाय. घरी सगळं ठीक? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मग ठीक असं का म्हणते? आता तू शब्दात पकडू नकोस. नाही, मला जे दिसतंय ना त्याच्यावरनं बोलते मी. तुमच्यात काहीतरी बिनसलंय. असं काही नाहीये. रेवती, हे बघ रेवती, मी कालही बघितलं तुम्ही एकमेकांशी बोलत नव्हता. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी तणाव आहे. मला तू सांगितलं पाहिजेस. मी आज सकाळी ऑब्झर्व केलं तुम्ही तसेच होतात, बोलत नव्हतात एकमेकांशी. काय झाले सांग मला. हे बघ असं काहीही झालेलं नाही. आणि हे विचारायला तू आलीस का इथे? हे बघ रेवती, तू जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी विचारत राहणार. हाय राधिका, रेवती, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी दिसत आहेत दोघी जणी मैत्रिणी. हो, आज वेळ मिळाला ना. कशा आहात दोघी जणी? मी मस्त. तू? मी पण छान. हे पण डिस्टर्ब नाही ना केलं दोघींना? नाही हो काका, तसं काही नाही. बरं मी निघते, मला उशीर होतोय. रेवती, तुम्ही गप्पा मारा. तिला काय झालं? आज ठाऊक काय झालं तेच तर विचारायचं होतं. म्हणजे काका, तिच्यात आणि गुप्ते भाऊंमध्ये काहीतरी बिनसलंय, पण सांगत नाही होती. खरं सांगू का राधिका, मलाही तसंच वाटतंय. सुबोध काल संध्याकाळी पार्किंग मध्ये भेटला ना, जरा विचित्रच बोलला. खरं तर दोघं जण इतके चांगले आहेत, इतके समजूतदार आहेत दोघं, पण विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्यांची. बस. सुबोध सरळ साध्या विचारांचा आहे, पण रेवती ॲम्बिशस. इतकं महत् प्रयासाने सगळं जुळवून आणलंय, आता काही हलतं सलतं व्हायला नको. राधिका, काहीही बिनसणार नाही. सगळं अगदी व्यवस्थित होईल. बरं, मिशन शन्या कुठपर्यंत आलाय? शिक्षा करायला सुरुवात तर केली आहे मी. आता बघा कशी नाकी 9 आणते ते. तिला म्हणो, घी देखा है लेकिन बडगा नहीं. आगे आगे देखो क्या क्या होता है. हा, आधी फोडणी द्यायची. काय करतोस
करतोयस तू गॅरी? अगं हेच आपलं नेहमीचं बेसिक जरा आमटी भाजी काहीतरी करतोय. काय यार गॅरी, तेच बोरिंग जेवायचं रोज. आई ना, लिसन आपण काहीतरी पिझ्झा पास्ता असं काहीतरी मागूया ना प्लीज. अगं तू बरी आहेस ना शना, काय बोलतेस? तुला लक्षात आहे ना 2 months? हा यार या गुड फॉर नथिंगच्या या 2 months मुळे ना जाम लोचा झाला यार. सोड आणि कोण अशा अटी घालतं? काय तर म्हणे कुकिंग करा. हो बोरिंग. हे बघ आता ठरलंय ना, आता 2 महिन्यांचा प्रश्न आहे ना. हॅव सम पेशन्स. आता मी करतोय ना तुला हेल्प, तर फक्त शांत राहा. आणि तिला कळलं ना तर परत गज बोलू. ओके आता एक काम कर, मला हे सगळ्या भाज्या चिरू दे. तू एक काम करते, तिकडे कणिक असेल ते कणिक जरा काढून दे मला. तिकडे लोणचा लिहिलाय. हा हा मग इथे असेल, इथल्या डब्यांवर असेल. हा इथून दे. हाय ठीक आहे, थांब. आई आय गं. विल हेल्प यू. माझे डोळे चुरचुरत आहेत यार. हे कांदे गॅरी, हळू 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 हळू. हा डबा. हम्म? हा डबा इथे बघ ना, मोठा असेल ना एक तो. इथे 2 डबे आहेत मोठे. थांब 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 ओके, थांब, हा बघ. हा सावकाश थांब मी चेक करते एकदा. सावकाश. अगं हे काय करतेस तू शना? हे काय यार तू? Powdered baby. तुला वाटत होतं ना काय काम असतं हाऊसवाईफ ना? जगातल्या सगळ्या पुरुषांना हे असंच वाटतं, बरोबर आहे ना? बा तूच केवढं काम करून ठेवलेस ते. इथे काय करत होता? काय सांगितलं होतं मी? मदत करायची नाही म्हणून. मी काही मदत नव्हतो करत तिला. मी आपलं ते हे. हा ठीक आहे. मला माहितीये तुम्ही इथे काय करत होतात ते. एवढं सगळं सांगण्याची काही गरज नाही. मी फक्त इतकंच सांगतेय, वेळेत ऑफिसला या. आणि हे असे येऊ नका, सगळं साफ करून या. आणि तू हे जे करून ठेवलं ना सगळं साफ करायचं, स्वच्छ करायचं. चालणार नाही मला हे असं. अरे मोठी तू काय यार, काय शना? इतकं साधं काम मी चांगली मदत करत होतो ना तुला. आता सगळा प्रॉब्लेम झाला. अरे आय वॉज जस्ट ट्राइंग टू हेल्प ना बेबी. सॉरी. तू आता एक काम कर प्लीज, काहीतरी साधं सुद्धा बनव ना. आता उपमा बिपमा काहीतरी कर ना यार प्लीज. मी कसं बनवू पण उपमा? प्लीज शोध आता कुठेतरी प्लीज. मी हे आता माझी पोळी व्हायच्या आत धुवून येतो सगळं. अरे यार, पण मग उपमाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? उपमा. सर मग आपल्या शेतकरी योजनेचं कुठवर आलं? कसं चाललंय का? हो अगदी उत्तम चाललेलं आहे. मी स्वतः जाऊन बघून आलो. आपली ही शेतकरी निधी योजना नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. वा वा वा. आपल्यामुळे एखाद्या कुटुंबाचा फायदा होत असेल ना, तर त्यासारखी समाधानाची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. फक्त एका कुटुंबाचं नाही वहिनी, एक अख्खा गावाचं. काय? वहिनी आपण जी योजना राबवतोय ना, त्यात अजून कंपनीज तयार झाल्यात फंड्स कॉन्ट्रीब्यूट करायला. काय सांगताय? हो ना, ते सगळे आपल्याला जॉईन व्हायला खूप उत्सुक आहे. येस मॅम, त्यांचे मेल झालेत. हो वहिनी, त्यामुळे आम्हा सगळ्यांनाच असं वाटतंय की या नवीन कंपन्यांना आपण आपल्या या योजनेत सहभागी करून घ्यायला हवं. येस. आणि अगदी तळागाळातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ही योजना आपणच लीड करूया. येस मॅम, इवन आय फील सो. खरं तर हे आपलं एक्स्ट्रा सोशल वर्क आहे, बट इट्स गुड फॉर द कंपनी प्रोफाईल मॅम. आणि वहिनी मुळात कसं आहे ना की चांगल्या कामाची सुरुवात झाली आहे. त्यांनी फंड्स द्यायला सुरुवात पण केली आहे, आपल्याकडे पोहोचले आहेत ते. आणि ती कॅश आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. वा, बरं वाटतं हे सगळं ऐकून. खरं तर हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं होतं. कसं आहे ना वहिनी, चांगल्या कामाची सुरुवात झाली ना की बाकी सगळेच ऑटोमॅटिकली फॉलो करतात. करेक्ट आहे सर. आणि याची सुरुवात राधिका मसालेने केली आणि त्यात आता वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला जॉईन व्हायला तयार झाल्यात. वहिनी, याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होईल. आजही अनेक खेडी, अनेक गावं अशी आहेत जी डेव्हलप नाही आहेत. आपल्या या योजनेचा फायदा अशा गावांना होऊ शकतो आणि त्यांची डेव्हलपमेंट होऊ शकते. खरंय.
खरंच हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सरकार त्यांच्या परीने मदत करतच शेतकऱ्यांना, पण आता आपण सुद्धा हातभार लावतोय. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. वा वा वा, खरंच खरंच मला खूप समाधान वाटतंय. वहिनी, सगळेजण तुमच्यासारखा विचार करायला लागले ना तर आपला समाज बदलायला वेळ नाही लागणार. और इस बात पे कुछ मीठा भी हो जाए. हाँ जेनी काय काय हवंय? कॉफी? मीठा विदाउट शुगर. डाएट डाएट. काय यार तुम्ही असं नेहमी कॉफी घेतो का इतकं चांगल्या बातमीमुळे? बरं आनंद भाऊजी, ती शेतकरी फंडाची फाईल तुमच्याकडेच आहे ना? घेतली का यांच्याकडनं? नाही वहिनी, ती अजून गुरुकडेच आहे. तो आला नाही अजून. टिफिन नाश्त्याची तयारी करत असतील बच्च्यासाठी. उशीर झालाय, आता निघतो. आणि ए, दूर कसला यार? काय ब्रेकफास्ट. अगं तू उपमा करणार होतीस ना, हे काय केलंयस? तू गेलास निघून. मम्मी पुढची रेसिपी ऑनलाईन बघत होते आणि गॅस बंद करायला विसरले. अगं रवा या लेवलला करपलेला मी पहिल्यांदा बघतोय का? हे करपलाय ना अख्खं. रोज करपलेला. करपलं म्हणजे बघ ना, फार कोळसा झालाय त्याचा. हे कसं खाणार शनाया? कॅरी ऍटलीस्ट टेस्ट तरी करून बघ यार. अगं बच्चा, आता हे काय खाण्यासारखं राहिलेलं नाही. जाऊ दे, चल मी ऑफिसला काहीतरी खातो. का झालं बाई किचन मध्ये? अरे बाई, तू इथं तेव्हा तू अजून गेला नाही का? राधिका तर केव्हाच गेली ऑफिसला. हो चाललो, जरा ब्रेकफास्ट साठी थांबलो होतो मी. हे काय? ते कोळसा हे करपलेला उपमा करपला अचानक. ती उपमा करत होती, तो चुकून करपला तो. अच्छा, याचा सुगंध दरवळत आहे का? करपलेला उपमा केल तू काही खाल्लंच नाही का? थांब ना जरा, करते ना काहीतरी. नाही काही नाही, आरडाओरडा खायचंच आहे ना ऑफिस मध्ये. ते अजून कशाला वेगळं काही पाहिजे? असं काऊन बोलते रे? आई जाऊ दे ना, चल मला उशीर होतोय. तुझी सूनबाई तिथे बसलेलीच असते. जरा उशीर झाला तर वस्कन अंगावर येत. चल चल मी येतो. गॅरी, मी काहीतरी दुसरं फिक्स करू का पटकन? नाही 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 नाही, काही करू नकोस आता तू. आता फक्त नेक्स्ट टाइम असं कर की तू जेव्हा बनवशील ना काहीतरी, तर आधी रेसिपी बघ, हा, मग नंतर तुला करता येईल. ओके ओके, बाय, लव्ह यू. बाय बाय बाय. आता निघाला का ऑफिसला? हा, जरा ते उशीर झाला. असं काय विचारताय? नवं नवं लग्न झालंय, उशीर होणार. काय करतात आई? त्यांना सांग ना काय चाललंय. या या या, नाश्ता करायला या. नाश्ता काय कोळसा? कोळसा नाही, उपमा. या रंगाचं कधी बघितला नाही हो. आमच्या नवीन सुनबाईनी केलंय बरं का. पाहिलं ना, काही जमत नाही आमच्या सुनबाईंना. आमचा लेख असाच उपाशी गेला. नाही जमत ना, काही जमत नाही, ती झेपत नाही. नाही पण हे एकदम मस्त जमत पहा. पाहिलं, एवढी जिरतीये पण उर्मटपणा काही कमी होत नाही. सुटन हो सुटन, जाईन सगळं जाईन. ही तर सुरुवात आहे. आमची राधिका अशी सोडणार आहे का तिला? राधिका तिला चांगली वाटणीवर आणेल, तिलाही आणि गुरुलाही. तुम्ही राग मानू नका. अहो, आपलं असंच ठरले की नाही? हाव ना मग. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणते, तुम्ही फोन करून एवढं बोलावलं, तर हळदी कुंकवाचं काय? हाव ना, बरोबर बरोबर. आज आपल्या घरी हळदी कुंकू तर आहेच ना. राधिकानं आवर्जून सांगितलंय. बरं, तुम्ही दोघांनी ना आपल्या कॉलनी मधल्या बायकाईंना आमंत्रण द्या, आणि बाकीच्या अर्धी अधिक जी का राहिली असतील ना, ती राधिका स्वतःहून फोन करून देईल. बरं नाही, ते सगळं ठीक होईल हो, पण या शनयाचं काय? हो ना, सगळ्या बायका येतील तेव्हा ही इथे असेल तर नसता तमाशा व्हायचा. हो बाई, उगीच चांगल्या गोष्टींमध्ये विघ्न नको. नाही काय करायचं मग? करूया करूया, काहीतरी करूया. आहे थोडा वेळ अजून, पाहते. आली सगळ्यांची विदाऊट शुगर कॉफी, डाएट वाली. उगाच. पण एनिवे, जोक्स अबाउट. मग काय आता घरचं?
घरचं काय चालू आहे? अरे वहिनी तुमच्याबद्दल विचारत नाहीये. त्या शनायाचं काय नवीन सुनबाई. हा सर, नवी नवी सुनबाई नाही, नवी नवी हाऊसवाईफ. हा तेच, जमतं का तिला सगळं? तिला कसलं जमतंय? काही जमत नाही तिला. हा पण हे मदत करत असतात हा. काय? हा आता काल चहा करायला मदत केली. गुरुने? हो, आज तर स्वयंपाक करत होते, नाश्त्यासाठी मदत करत होते. मला कधी नाही मदत केली, आज हिला करताय. हाँ आप पहला जो आने आ बधी मदद तमने करी हो तो तमारो संसार सुखी. ए, गुरु आणि किचन मध्ये मला विश्वासच बसत नाही. हो ना. म्हणजे वहिनी, तिच्यासाठी सर आता काहीही करायला तयार झालेत. हा तेच तर ना, या शण्यासाठी अजून किती खालच्या थराला उतरतात ते पाहायचंच आहे मला. चांगल्या आणि वाईट अशी पोच नसली की मती खुंटते असं म्हणतात. पण वहिनी, तुमची ही शिक्षा मात्र मला फार आवडली. तुम्ही आम्हाला सांगितलं असतात ना, तर आम्ही सुद्धा वरातीत धिंगाणा घातला असता. हे सन्या घे, व्हॉट आर यू डुईंग या? हे घे. हे काय आहे? या पिशवी आणि यादी आहे. व्हॉट यादी? तुला यादी माहित नाही का? त्यामध्ये सगळं सामान लिहिलेलं असते ना, ती यादी. पण या यादीचं काय करू मी? ती यादीचं का करते तू? नाही ना माहिती मला आंटी. बाबर मला आंटी नको म्हणत जाऊ तू. आता माझ्या लेकान तुझ्यासोबत लग्न केलं का नाही? मम्मी कोण लागली तुझी? सासू. बस. ओके फाईन. सासू, तुम्ही मला सांगा मी या यादीचं काय करू? बाई, कोणतं मारवत पकडून आणलंय गुरुने या घरामध्ये, देव जाणे बाई. किराणा आणायचा आहे, किराणा. काल राधिका मला काहीतरी सांगत होती किराणा वगैरे, पण माझ्या नाहीये लक्षात. आय फॉरगॉट. काय आहे सांगा ना. किराणा गहू, तांदूळ, साखर, तूप, साबण, कडधान्य याला किराणा म्हणते. यू मीन ग्रोसरी. चल ती घेऊन ये बरं. ओके. ओके लिसन ना सासू, मी या क्लोथ्सच्या बॅग्स खूप डाऊन मार्केट वाटतात म्हणून मी नाही नेल्या तर चालतील का? मग का सारा किराणा पदरामध्ये बांधून आणणार आहेस का तू? असं का बोलताय? माझा पहिला एक्सपिरियन्स आहे ग्रोसरी शॉपिंगचा. मी नाही केलं याआधी. मी फक्त नॉर्मल शॉपिंग करायचंय. मग अनुभव येण्यासाठी कधी ना कधीतरी सुरुवात करावीच लागते ना. मग आता सुरुवात कर. मग तुम्ही राधिकाला का नाही सांगत हे सगळं आणायला? राधिका नाही करायची बरं. या घरची गृहिणी कोण आहे? तू का नाही? मग गृहिणीलाच हे सगळं पाहावं लागते. राधिका ज्या वेळेला गृहिणी होती का नाही, त्यावेळेला तिला काही सांगावंच लागायचं नाही. आपले आप सगळं काम ती स्वतः करायची. बट मला आता वाटबीट काय नाही बरं. तुला दुकानाचा पत्ता दिलेला आहे, यादी दिलेली आहे. तिथून दुकान थोडस दूर आहे. जा, 1-2 तासामध्ये पोचशील. चालत. हो, आम्ही पण चालतच जातो. आणि पाय बरं, संध्याकाळी आपल्याकडे का नाही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतरच ये. बट मला तर हे आता बट बीट काही तू राधिकाला नाव सांगेल. मी फोन करू का राधिकाला? सांगू का तू करत नाहीयेस म्हणून काम? फाईन फाईन मी चाललीये. पण खूप उशीर झालाय. आता तर मीटिंग संपली. हा ते थोडं ठीक आहे, उगीच कारण देऊ नका. तुमचं पूर्वी बरं होतं, कधी यायचात कधी जायचात. आता फक्त 1 महिना राहिलाय. या 1 महिन्यात तरी वेळ पाळा. या महिन्यात तुम्हाला ऑफिसचे रूल्स अँड रेग्युलेशन पाळायला लागणार. नाही, मी येणारच होतो. ते जरा घरी कणिक नाही, थोडं घरी निघताना थोडं घरची कारण नका देऊ. झालं. वाटलं होतं तेच झालं. सगळ्यांसमोर इन्सल्टच करतात मॅडम. जा आणि कामाला लागा. आणि हा, ही शेतकरी फंडाची फाईल आहे ना तुमच्याकडे? हा हा हो हो.
ती आनंद भाऊजींकडे द्या. निघा. बघितलं मी ते म्हणतात ना माणूस कधीच सुधरत नाही हे मराठीमध्ये एक म्हण आहे, तुंब जळला तरी पीळ काही जात नाही, त्यातला हा प्रकार. हा म्हणजे काय तू म्हणालास ना माणूस सुधरत नाही, तोच अर्थ त्यात म्हणीचा. आज हा जाऊ द्या, लागूया कामाला.